नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आता चर्चा करणार आहोत ती म्हणजे संसदेमध्ये गेल्या 10-12 दिवसापासून किंबहुना 2 आठवड्यापासून चर्चा सुरू आहे. ललित मोदी प्रकरणावरून संसद वारंवार तहकूब होती आहे. संसदेचे कामकाजाचे तास वाया जात आहेत आणि एवढंच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या पैशावर सुरू असलेल्या सर्व कारभाराचा खर्च हा जवळपास 125 ते 130 कोटीच्या घरात गेलाय, जो पूर्णपणे वाया गेला. इतके पैसे आपण खर्च केले तर या संसदीय अधिवेशनातून, पावसाळी अधिवेशनातून यावेळी फलित काय, तर त्याचा अर्थ साधारण शून्य असा निघतोय. मला जबाबदार कोणाला पकडायचं? ललित मोदी प्रकरणावरती सुषमा स्वराज यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे खरंच पटण्यासारखं होतं का? ललित मोदींना या सगळ्या प्रकरणावरून नरेंद्र मोदी आता चौकशी करता भारतात आणतील का? हे सगळे मुद्दे आपण आज बेधडकमध्ये चर्चेला घेतोय. आपला पहिला प्रश्न तोच आहे या सगळ्या संदर्भातला, तो म्हणजे ललित मोदी प्रकरणावरून सध्या सुषमा स्वराज चांगल्याच अडचणीत सापडलेल्या आहेत आपण पाहतोय. तर ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे पटण्यासारखं आहे का? दुसरा प्रश्न, मोदी सरकार संख्याबळाच्या जोरावर सभागृहात कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करते का? केवळ लोकसभेपुरता आपण विचार केला, राज्यसभेत संख्याबळ भाजपकडे नाहीये. तिसरा प्रश्न, ललित मोदीला भारतात चौकशी करता परत आणण्यासाठी मोदी सरकार पुरेसा प्रयत्न करते का? 3 प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आहेत. ते त्यांची भूमिका कम्युनिस्ट पक्षाला नेमकं याच्यात काय वाटतं ते स्पष्टपणे मांडतील. कांता नलावडे आहेत, उपाध्यक्ष मुंबई भाजपच्या, त्याही या सगळ्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाची बाजू मांडतील. रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते पुण्यावरून. काँग्रेस पक्षाचे 27 खासदार या याच्यात निलंबित केले सभापतींनी, त्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका ते स्पष्टपणे मांडतील. कारण आजच सोनिया गांधींनी सकाळी म्हटलं की ज्या प्रकारचं निवेदन सुषमा स्वराज यांनी केलं हे एक प्रकारची नौटंकी होती. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आहेत, या सगळ्या प्रकरणाचं विश्लेषण ते करतील. मला सुरुवात रत्नाकरजी तुमच्यापासूनच करायची आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय आत्तापर्यंतचे जे काही सगळे तास पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेमध्ये पूर्णपणे वाया गेलेत. 130 कोटी रुपयाचा खर्च वाया गेलेला आहे. काय म्हणायचं, सुषमा स्वराज यांनी जे दोन्ही सभागृहात निवेदन दिलं हे पटण्यासारखं होतं का? पुण्याशी आपला संपर्क तुटला. हाच प्रश्न प्रकाश रेड्डी तुम्हाला. नाही, सुषमा स्वराज यांनी जे निवेदन दिलं ते अगदीच पटण्यासारखं मुळीच नव्हतं. ते एक ढोंग होतं. त्यांनी ज्याला म्हणतात इमोशन्स वगैरे वापरलं आणि ड्रामा वगैरे केला. पण सत्य परिस्थिती काय आहे, त्यांनी 1-2 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा घेऊ आपण, जो ते वारंवार पूर्वी मांडला होता की मानवतावादी दृष्टिकोनातनं मी त्या लेटर लिहिलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ललित मोदींची पत्नी ही कॅन्सरग्रस्त आहे, 10वं ऑपरेशन आहे आणि त्यामुळे पती त्याच्याबरोबर असणं आवश्यक आहे, हा एक मुद्दा मांडला. म्हणजे मानवतावाद हा मुद्दा मांडला. हे अस्सल ढोंग आहे. कारण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे श्रीमंतांसाठी, इलिटसाठी यांचा मानवतावाद आहे. आपल्या देशामध्ये कॅन्सर, डायबेटीस, हार्ट पेशंट लाखो लोक आहेत. आता तुम्हाला एक आठवत असेल की मोदी आपले पंतप्रधान हे ऑक्टोबरला 2014ला अमेरिकेमध्ये गेले. ते जायच्या आधी सगळ्या ते जाऊन तिथे फार्मास्युटिकल कंपन्या, म्हणजे ज्याला कॅन्सर होतं त्यांच्या सीईओना भेटले आणि ही आपली जी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी आहे त्यांनी आधी सर्क्युलर काढलं आणि या सगळ्यांच्या औषधाच्या किंमतीचं कंट्रोल उठवलं. त्याच्यात कॅन्सरचं काय एक ग्लिवेक आहे, त्याचं प्राइस काय होतं 8,500 रुपये. त्याचं त्यांनी किंमत मुद्दा वेगळा आहे. मानवतावाद कॅन्सरचे तुम्ही हे वाढवता. त्याच्यानंतर त्यांनी ब्लड प्रेशरच्या टॅबलेटचं वाढवलं, 147चे 1,615 केले. कुत्रा चावला तरी त्याचं वाढवलं, त्याच्यामध्ये 2,670 रुपये होते, 7,000 केले. म्हणजे कॅन्सरग्रस्त लोक आहेत, ब्लड प्रेशरचे आहेत, डायबेटीसचे लाखो रुग्ण भारतात आहेत. त्यांच्यासाठी यांचा मानवतावाद दिसत नाही. परंतु एका ललित मोदींनी जो गुन्हेगार आहे त्याच्यावर आरोप आहेत, आरोप फार गंभीर आहेत. म्हणजे त्यातले आरोप काय, मनी लॉन्ड्रिंग त्यांनी केलं, बेटिंग इथे सुरू केलं, IPL जो क्रिकेट आहे क्रिकेटच्या कायद्यात सत्यानाश केलाय, गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. आणि त्याला जायला परवानगी दिल्यासारखं म्हणजे देण्यासाठी ते एक पत्र वापरलं गेलं, जाणून बुजून त्यांनी ते लिहिलं. आता हे सुद्धा ललित मोदी जे बाहेर गेले, सांगितलं त्यांनी आपल्या पत्नीला भेटायला गेलो, पण त्यांचे फोटो आहेत. पोर्तुगालमध्ये जे बेट आहेत जिथे चैनीसाठी लोक जातात, सहलीसाठी जातात, ते तिथले
त्याच्यामध्ये त्यांचे याच्यामध्ये पण फोटो इंस्टाग्राममध्ये त्यांनी स्वतः टाकलेत. त्याच्यामध्ये पॅरिस हिल्टन आणि कॅम्बेल या नट्यांच्या बरोबर त्यांचे असलेले फोटो आहेत. त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन कुठली त्यांनी जगाची सैर केली हे ते पाहून गेला. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय की आपल्याला वाटलं होतं म्हणजे लोकांनी या अपेक्षेने भाजपला मतं दिली की ही वेगळी चाल चलन चरित्र पार्टी आहे, वेगळा हा पक्ष आहे, त्यामुळे कडक भूमिका घेईल. कडक भूमिका घ्यायला पाहिजे त्यांनी. कोणी असो, ललित मोदी असो, तो गुन्हेगार आहे, त्याच्यावर वॉरंट आहे, त्याच्यावर केसेस चालू आहे. अशा गुन्हेगाराच्या बद्दल त्यांनी पत्र लिहिताच काम नव्हतं. एक जबाबदार व्यक्ती आहे सुषमा स्वराज आणि त्यांचे पती आणि स्वराज आणि त्यांची मुलगी मनसुरी स्वराज हे ललित मोदीचे वकील आहेत आणि त्यामुळे ललित मोदी हा काय फ्री कन्सल्टेशन देत नाही. पती तर आहेत, म्हणजे एकाच घरात तो ललित मोदींनी दिलेला पैसा येतो ना, तर वकिलाचा काहीतरी चार्ज असे ना, आणि त्याच्यामध्ये बाकी सुद्धा कन्सिडरेशनसाठी त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळं काय दाखवतं, जाणून बुजून सुषमा स्वराजनी बेनिफिट आपल्या पदाचा उपयोग करून दिलं. पदाचा दुरुपयोग सुषमा स्वराजांनी केला असं तुम्ही थेटपणे म्हणताय. शेतकरी ठीक आहे आपण येऊ त्याच्याकडे. रत्नाकर महाजन, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता की आता प्रकाश शेट्टी म्हणाले की सुषमा स्वराजांनी थेट पदाचा दुरुपयोग केला. या सगळ्या प्रकरणात दोन्ही सभागृहात जे निवेदन सुषमा स्वराजांनी दिलं हे खरंच पटण्यासारखं आहे? बिलकुल पटण्यासारखं नाही. त्याचं कारण असं की आज त्यांनी जे निवेदन केलं त्यात त्यांनी स्वतःच्याच पहिल्या प्रतिपादनाला छेद देणारं दुसरं प्रतिपादन केलं. काय म्हणाल्या त्या? सुरुवातीला मोठा मातेच्या प्रेमानं प्रश्न विचारला, मानवतेच्या प्रेमानं प्रेरित होऊन प्रश्न विचारला. तो असा की मेरी जगह अगर आप होती तो क्या करती. आणि दुसऱ्या दमात असं म्हणाल्या की त्यासाठी मी काहीही केलं नाही. म्हणजे एकीकडे सांगायचं की मी जे केलं ते मानवतेच्या भावनेतून केलं आणि एका आजारी भारतीय नागरिक म्हणजे दोन वेळेला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. एक आजारी म्हणून आणि दुसरं भारतीय म्हणून. म्हणजे काय, विदेशी माणूस आजारी असता तर त्याला मदत केली नसती काय, आणि भारतीय माणूस आजारी नसता तर त्याला मदत केली नसती काय. तेव्हा ह्या अतिविद्वान बाई स्वतःच्याच प्रतिपादनात आणि परस्पर विरोधी विधानात इतक्या अडकलेल्या आहेत की त्यांना आता त्याच्यातून बाहेर पडणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे हे निवेदन पटण्याजोगं तर राहू द्याच, पण त्यातून नवे प्रश्न निर्माण करणारं आहे. नवे प्रश्न याच्यातनं निर्माण होत आहेत. मग कांता नावडारे, काय म्हणाल तुम्ही की या सगळ्या याच्यामध्ये सुषमा स्वराज यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे अजिबात पटण्यासारखं नाही, असं सर्वच विरोधी पक्षांसहित जनतेला देखील एक त्याच्यामध्ये संभ्रम, संशय या सगळ्याच गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही काय म्हणाल की सुषमा स्वराज यांनी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी मांडणं आवश्यक होतं? राजेंद्रजी, प्रथम तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही पहिलं प्रकाश रेड्डीजींना विचारलं की तुमची प्रतिक्रिया काय, त्याच्यानंतर तुम्ही रत्नाकर महाजनांना विचारलं. आता आपल्या कल्पना आहे की म्हणजे प्रकाश रेड्डी काय किंवा रत्नाकर महाजन काय, ते असंच सांगणार ना की जे दोन्ही सभागृहामध्ये सुषमाजींनी म्हणजे जे निवेदन केलेलं आहे हे यांना मान्यच नसणार आहे. हो, यांना कसं मान्य असणार? आणि हे रत्नाकर महाजन सुषमा स्वराजना अतिविज्ञान म्हणून हिणवतायत. खरं हे त्यांना शोभतंय का? तुमची भाषा ही योग्य आहे का? तुम्ही काँग्रेस पक्ष फार मोठा राष्ट्रीय पक्ष, त्याचे प्रवक्ते आहात, ही भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. नंबर एक. आता प्रकाश रेड्डी विषयांचा विपर्यास करतायत. एक मिनिट, आता मध्ये बोलू नका. तुम्ही दोघे बोलत असताना मी मध्ये बोलत नव्हते. आधी माझं ऐकायचं. तुम्ही बोलत असताना मी मध्ये ठीक आहे आपण मुद्द्यावर येऊ. कांताताई, मुद्द्यावर येऊ. राजेंद्रजी, मी मुद्द्यावर येते. इतर लोक मुद्द्यावर बोलत नव्हते. राजेंद्रजी, एक मिनिट. राजेंद्रजी, एक तर एवढे दिवस या लोकांनी संसदेतले अनेक तास वाया घालवले आणि आमचं म्हणणं काय होतं की सुषमाजींना आधी त्याचं निवेदन करू द्या, त्यांना विषयाची माहिती त्या ठिकाणी देऊ द्या. परंतु या काँग्रेसच्या खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही, संसद चालू दिलं नाही. आणि आता की त्यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये प्रकार केला आणि जी कार्ड्स वगैरे त्यांनी दाखवली त्यामुळे त्यांना निलंबन केलं,
सुषमाजींनी या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये निवेदन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे की त्यांनी सांगितलं की त्या ललित मोदीची पत्नी भारतीय आहे, तिला 10व्यांदा कर्करोग त्याचं निदान झालेलं आहे आणि तिला भेटण्यासाठी ललित मोदीला जायचं होतं आणि जर का त्याच्यातून आपल्या भारताचे आणि ब्रिटिशांचे संबंध बिघडणार नसतील तर एका मानवतेच्या दृष्टिकोनातून, एका भारतीय स्त्रीच्या म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून जर का मी त्यांना मदत केली असेल तर त्यात काही चूक नाही, म्हणजे नंबर 2. परंतु या ठिकाणी तुमच्याकडे काय पुरावे येतो की त्यांनी ब्रिटिश सरकारला मेल केला का, ब्रिटिश सरकारला पत्र पाठवलं का, म्हणजे हे सगळे पुरावे नाहीयेत. परंतु बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशा प्रकारे म्हणजे यांना सुषमाजींच्या बद्दल स्वतः सोनिया गांधी, आपण इतिहासातली भाषणं त्यांच्या म्हणजे तुम्ही आठवा, सुषमाजींच्या भाषणांचं कौतुक करणाऱ्या सोनिया गांधी आज दांभिकपणा म्हणतात आणि सुषमाजी नाटक करतात म्हणतात. कधी केलं होतं आणि जर त्यांच्या कोर्टामध्ये सुषमाजींनी बॉल टाकला तर तुम्ही एवढं चिडायचं काय कारण आहे सांगा ना. आणि खरोखरच प्रश्न सुषमाजींचा बरोबर आहे की जर का सोनिया गांधींवर ही वेळ आली असती तर त्यांनी त्या बाईला मदत करायचं नाकारलं असतं का, हे खरं बरोबरच आहे, त्यांचा प्रश्न काय चुकीचा आहे. आणि त्यांनी जर या ठिकाणी स्पष्टपणे निवेदन केले, सुषमाजींनी आपण पाहिले आतापर्यंत कधीही नौटंकी केलेली नाही आणि जे काय असेल वास्तव ते जनतेसमोर कायम आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे थिल्लर आरोप मला असं वाटते काँग्रेसवाल्यांनी मुळीच करू नये. नाही पण कांताताई, एक मुद्दा इथे निश्चित उपस्थित होतो की जर समजा भावनिकतेच्या मुद्द्यातून सुषमा स्वराज यांनी त्यांना मदत केली असेल, त्या एका परराष्ट्र खात्याच्या जबाबदार मंत्री आहेत, एक मुद्दा. दुसरं, ललित मोदीच्या संदर्भात वकिलीचं काम सुषमा स्वराज यांचे पती करतात, मग एकाच घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठतरी शंका उपस्थित होते की इथे पदाचा दुरुपयोग निश्चितपणे झाला असेल. राजेंद्रजी असं नाही, आपण आता इतिहासामध्ये जाऊन बघा, एका घरातले म्हणजे एक खासदार एका पक्षातले, एक खासदार एका पक्षातले, अशा प्रकारे झालेले. परंतु या ठिकाणी तो व्यवसाय आहे, त्यांचा वकिली व्यवसाय आहे, त्यांनी कोणाचं वकील पत्र घ्यावं याच्याशी सुषमाजींच्या परराष्ट्र खात्याचा काही संबंध नाहीये. त्या परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांच्याकडे जर का मागणी केली असेल की 10व्यांदा तिचं कॅन्सर म्हणजे जर त्या ठिकाणी डिटेक्ट झालाय आणि तिला भेटायला जायचंय आणि त्या मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जर याच्याशी त्यांच्या मुलीचा किंवा त्यांच्या पतीचा दुरान्वयही संबंध नाही, व्यवसाय असतो, त्यांनी कोणाचंही वकील पत्र घ्यावं याच्याशी, खरं याचा तुम्ही काय करताय, याच्यातून अनेक अर्थ खरं काढताय, देशाचा पैसा खरं म्हणजे वाया घालवताय आणि कुठल्या विषयावर, काय त्यांनी भ्रष्टाचार केलाय का हो. म्हणजे मला असं वाटतंय लाखो करोडो रुपयांचे भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेसनी अशा पद्धतीने सुषमाजींच्या बद्दल बोलावं आणि म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला की नाही हा चौकशीचा, कांताताई त्यांनी भ्रष्टाचार केला की नाही हा पुढचा चौकशीचा भाग आहे, पण ज्यांनी गैरकारभार केला IPL मध्ये त्याला बाहेर पाठवणं, त्याला मदत करणं हे किती योग्य आहे. नाही राजेंद्रजी, हे आम्हाला मान्य आहे की ललित मोदी IPL प्रकरणामध्ये गुन्हेगार आहे, हे मान्य आहे, त्याला देशामध्ये आणलं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, ज्याच्याशी भारतीय जनता पार्टीने कधीही नकार दिला नाही. आम्ही त्याच्याशी संमत आहोत आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू, त्याला या देशात आणण्याचा प्रयत्न करू, त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला योग्य ती शिक्षा देण्याचाही प्रयत्न करू. परंतु याच्याशी त्याच्या पत्नीचा आजाराचा, खरं म्हणजे ती गंभीर आजारी आहे, त्या दृष्टिकोनातून सुषमाजींनी हा निर्णय घेतलाय. आणि राजेंद्रजी, तुम्ही विचार करा, ही एक महिला आमदार, एक महिला खासदार, एक पुरुष आमदार, एक पुरुष खासदार यांचा कुठल्याही घटनेकडे, कुठल्याही विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि महिलांचा दृष्टिकोन असतो, हा मातृत्वाचा दृष्टिकोन असतो. आणि मला असं वाटतंय की त्या ठिकाणी सुषमाजींचा दृष्टिकोन मातृत्वाचा होता, मानवतेचा होता आणि म्हणून त्यांनी कबूल केले, त्या बोला की मी मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे अशा प्रकारे. परंतु त्यांनी ना मेल केलेला आहे, ना त्यांना पत्र पाठवलेलं आहे, ना त्या सरकारशी त्या बोललेल्या आहेत. आणि असतील तर तुम्ही पुरावे सादर करा. असं रत्नाकर महाजनांना मुद्दा तुमचा काही पटत नाहीये, रत्नाकर महाजनांना काही मुद्दा पटत नाही. महाजन साहेब काय म्हणाल? ऐका एक मिनिट, त्यांना मुद्दा मांडू द्या, आपण येऊ, त्यांना मुद्दा मांडू द्या. पटणारच नाही, बरोबर आहे, पटणारच नाही, त्यांचा मुद्दा तरी पूर्ण होऊ द्या. महाजन साहेब हा हो देत ना, नाही, आजचा संबंध कार्यक्रम त्यांच्यावरच करा तुम्ही. आम्ही सर्वजण श्रवण भक्ती करून बसून राहतो. नाही, सगळ्यांचं काही ऑब्जेक्शन नाही. नाही, सगळ्यांची श्रवण भक्ती पूर्ण करूया आपण, तुमच्यापासूनच सुरुवात करू.
नाही त्यांना बोलू द्या. तर त्याचं कारण असं की साध्या साध्या गोष्टींना तुम्ही नाही कांता ते एक आम्ही मिनिट ते ऐकतो. बोलतायत महाजन अहो साहेब. तुम्ही मध्ये बोलू नका ना. मी कसा बोलणार अहो, सारखं नाही तुम्ही ना मध्ये बोलणार. बोलल्यावर. नाही ते त्या शांत आहेत, पुन्हा बोला. बोलताच आहे. अहो पुन्हा बोलताच आहे तुम्ही. असं आहे की मी सुरुवातीलाच जे सांगितलं ते इतकं तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ असताना त्याला उगाच फाटे फोडण्याचं काही कारण नाही. मी असं म्हणतो आहे की एका दमात त्यांनी सांगितलं की मानवतेच्या दृष्टिकोनातून सांगितलं आणि दुसऱ्या दमात सांगितलं की मी कुणालाही लेखी वा तोंडी काहीही सांगितलं नाही. मग मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले म्हणजे काय केले? यांची त्यांची काही टेलिपॅथी होती का की ज्यामुळं यांच्या मनात आलेले विचार त्यांना आपोआप कळत होते आणि म्हणून मग ते ब्रिटिश अधिकारी पुढचं सगळं करत होते? असा टेलिपॅथिक डिसिजन झाला का तो? मुद्दा हाच आहे की हे स्पष्टीकरण पटण्याजोगं नाही. त्याचं कारण असं की आधी सांगायचं मानवतेचा आ वाढून मी पुन्हा बोलतोय मानवतेचा आ वाढून मी पुन्हा बोलतोय मानवतेचा आ वाढून असं बोलायचं की अगर मेरी जगह आप होती तो क्या करती? त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते विसरायचं. त्याचं उत्तर असं दिलंय की हाँ अगर मैं वहां होती तो कानून के खिलाफ कुछ नहीं करती असं आज उत्तर आलेलं आहे. ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण जणू काही एक बिनतोड प्रश्न विचारलाय आणि कशी फजिती केली असं आ वाढण्याचं बिलकुल कारण नाही. मुद्दा असा आहे की एकदा मानवतेच्या नावानं गळे काढायचे आणि दुसऱ्याच दमात विश्वामित्री पवित्रा घेऊन मी यासाठी काहीही केलं नाही मग मानवतेच्या दृष्टिकोनातून केलं म्हणजे काय केलं? हा सरळ सरळ विरोधाभास आहे. कधीतरी आपली चूक मान्य केली पाहिजे. भारतीय जनता फार क्षमाशील आहे. जर प्रामाणिकपणे चूक मान्य केली तर जनता माफ सुद्धा करेल. पण चूक सुद्धा मान्य करायची नाही आणि पुन्हा काहीतरी अशा पद्धतीचं बोलत राहायचं आणि त्याचं स्पष्टीकरण न पटणारं करायचं. हे काही भारतीय लोकांना भारतीय मानसिकतेला पटणारी गोष्ट नव्हे. जी गोष्ट झाली आहे ती किमान मान्य तरी करायला पाहिजे असं रत्नाकर विभाजन म्हणतात. रेड्डी तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं. मी परत सांगतो की मानवतेचं दृष्टिकोन वगैरे ढोंग आहे. कारण कॅन्सरचं औषध त्यांनी 1,00,000 रुपयाची किंमत त्यांनी वाढवली. 1,00,000 म्हणजे हजारो लोक कॅन्सरग्रस्त आहेत, लाखो लोक. त्यांच्यासाठी 1,00,000 म्हणजे तो मरणाच्या पंथालाच येणार ना. आणि फक्त ललित मोदींच्या बद्दल तुमची मानवता येते हे काय बरोबर नाही. दुसरं कांता नलवडे ज्या म्हणाला की त्यांचा काही सेल्फ इंटरेस्ट नव्हता, त्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. की तुमच्या घरात तुमचे पती हे त्याची वकिली करतात आणि तुम्ही त्याला संबंध जगामध्ये जाण्यासाठी सवलती द्यावा की नाही, परवानगी द्यावं किंवा नाही, हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. त्याच्यात त्यांनी मानवता हे घुसळली. म्हणजे हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये त्यांचे पती आणि मुलगी हे त्यांचे वकील आहेत. त्याच्या बाजूने जाऊन ललित मोदीला म्हणजे काहीतरी आपल्या पदाचा वापर केलेला आहे ना त्यांनी. बाकी कोणी लिहिलं असतं, तुम्ही लिहिलं असतं पत्र त्या हाय कमिशनरला तर त्यांनी काय ते पत्र फेकून दिलं असतं. पण आपल्या देशाचा एक परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी पत्र लिहितोय आणि त्यांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये की मी काही रिकमेंड केलं नाही. कोणी लिहितो त्याच्यावर काही असा शेरा मारत नाही. आय रिकमेंड दॅट. त्यांचं भाषण जर तुम्ही संपूर्ण ऐकलं तर त्याच्यामध्ये त्या बोललेल्या आहेत. कायद्याप्रमाणे करा असंच लिहितो ना. कुठला मंत्री आपल्या त्या सचिवाला लिहितो की अमुक अमुक मी रिकमेंड करतो म्हणून? त्यांच्या भाषा ठरलेल्या असतात. एका वजनदार व्यक्तीचं पत्र आलं का आलं हे समजून लोक घेतात आणि त्यांचं पत्र गेलं आणि त्याच्यामुळे त्याला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली. ही फॅक्ट आहे. आणि ती व्यक्ती काय, ती व्यक्तीवर आरोप आहेत आणि तो खरं म्हणजे आरोपी या देशामध्ये आणला पाहिजे होता. त्याला त्यांच्यामुळे परवानगी मिळाली आणि तो जगभर फिरला. त्याच्यामध्ये कुठलं मानवता त्याच्यामध्ये राहिली? त्या नट्यांना घेऊन तो जगभर परत आणून चौकशी, इंस्टाग्राम मध्ये फोटो टाकलेले आहेत, बाकी कोणी टाकलेले नाही. परत आणून त्याची चौकशी केली पाहिजे की नाही, आपण ती चर्चा करणार आहोत. ब्रेक घ्यायचा. पण ब्रेकपूर्वी अरुण खोरे सर, ज्या प्रकारे आपण बघतोय की हा सगळा गोंधळ आणि संसदेमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या प्रकारे अडगळीला पडत आहेत आणि आपल्या खिशातलाच पैसा अशा प्रकारे वाया जातोय, काय म्हणायचं या सगळ्याला? नाही, खरं म्हणजे आता कांताताई नलवडेंचं वक्तव्य ऐकताना त्यांनी सुषमा स्वराज यांचा संदर्भ दिला आणि सुषमा स्वराज यांच्यासारख्या त्या पण गहिवरलेल्या असं लक्षात येतं.
मला स्वतःला असं म्हणायचं की याच्या पाठीमागच्या ज्या फॅक्ट्स आणि फिगर आहेत या खरं म्हणजे गोष्टी समोर यायला पाहिजेत. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट मला काय दिसते, ज्याचा उल्लेख रत्नाकर महाजन आणि प्रकाश रेड्डी दोघांनी केला. सुषमा स्वराज यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली एवढंच सांगितलं, पण तिथे बाकी काय काय हालचाली केल्या, परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काय मदत केली यासंबंधी त्यांनी जवळपास काही वक्तव्य केलेलं नाहीये. लोकसभेमध्ये त्या बोलल्या, राज्यसभेत काही दिवसांपूर्वी बोलल्या, त्यांनी या संबंधामध्ये एकही तपशील दिलेला नाहीये. मला स्वतःला असं वाटतं त्यामुळे सोनिया गांधी यांनी जी टीका केली ही टीका झोंबलेली जरी असली तरी ही टीका अतिशय वास्तववादी असं माझं मत आहे. या सगळ्यांच्या मध्ये प्रश्न एवढाच आहे की पार्लमेंटमध्ये संसदेचं कामकाज सगळं आता खोळंबलेलं आहे, हे कामकाज मात्र पुढे गेलं पाहिजे. अतिशय महत्त्वाची काही विधेयकं खोळंबलेली आहेत, या विधेयकांना सत्तारूढ पक्षांनी विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम पुढे केलं पाहिजे. तो एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की राज्यसभा लोकसभेच्या दोन्ही प्रमुखांनी एकत्र येऊन यातनं काय तोडगा काढता येईल, लोकांचे प्रश्न साचणार नाहीत आणि लोकांचा पैसा नुसता सभात्यागामध्ये आणि गोंधळामध्ये वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. लोकांचा पैसा याच्या सगळ्यामध्ये वाया गेला नाही पाहिजे. पण ज्या प्रकारचं निवेदन केलंय हे निवेदन मंत्री म्हणून, एका परराष्ट्र खात्याच्या जबाबदार मंत्री म्हणून हे जनतेला तरी पटेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला स्वतःला असं वाटतं की सोनिया गांधींनी जो त्यांच्यावरती प्रतिवाद केला, म्हणजे सुषमा स्वराज यांचं विधान आल्यानंतर लोकसभेतलं त्यांनी जे विधान केलं सुषमा स्वराज यांनी की माझ्या जागी जर सोनिया गांधी असतं तर त्यांनी काय केलं असतं, तर सोनिया गांधींनी ते अतिशय व्यवस्थित सांगितलं की मी कायदा मोडला नसता, मी मानवतेच्या दृष्टीने मदत केली असतं पण मी कायदा मोडला नसता. गंमत अशी आहे की सोनिया गांधींनी त्यानंतर पुढचं जी टिप्पणी केली ती मला फार मार्मिक वाटते आणि फार छान वाटते. ती टिप्पणी त्यांनी अशी केली की सुषमा स्वराज ह्या नाटकी आहेत आणि या नाटकं करण्यामध्ये तरबेज आहेत. आणि ही वस्तुस्थिती आपल्या भारतातल्या लोकांना माहिती आहे. 2004 साली जेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली होती निवडणूक निकालानंतर लोकसभेच्या, त्यावेळेला याच सुषमा स्वराज यांनी जे काही विधान केलं होतं ते जगभर देशभर गाजलेलं होतं की मी पांढरे कपडे घालणार, मी जमिनीवर झोपणार, मी असं करणार तसं करणार. अरे तुम्ही काय पद्धतीने बोलताय, तुम्ही कुठल्या देशामध्ये आहात, तुम्ही दुसऱ्या एक व्यक्ती तुमच्या विरोधातली व्यक्ती एखादी यायला लागली पंतप्रधान म्हणून तर तुम्ही या पद्धतीने भाषा करणार. आणि ज्या मानवतेचा हवाला ते देत आहेत, मगाशी प्रकाश रेड्डी यांनी बरोबर सांगितलं, हा ललित मोदी हा खुशाल चेंडू माणूस आहे. त्यांनी राजकीय नेत्यांना झुलवलं, बायकांना झुलवलं, त्या त्या चेअर लीडर्स नाचत होते आपल्या मैदानावरती, हे सगळं बघितलंय. आणि हा कुठे गेला हो? या माणसाने काही बायकोची सेवा केली असेल काय, ठीक आहे, पण बायकोला घेऊन जगभर फिरत बसला. परवाच्या राज्यसभेच्या कामकाजामध्ये देखील आनंद शर्माने सांगितलं, हे मानवता काय सांगते सुषमा स्वराज, हा पूर्णपणे एक बनेल आणि खुशाल चेंडू माणूस आहे, पैशाची गैरव्यवहार करणारा माणूस आहे. या भाजप सरकारची, केंद्र सरकारची जर शामत असेल तर त्यांनी त्याला भारतामध्ये आणलं पाहिजे ताबडतोब आणि त्याच्यावरती आहे तो योग्य तो खटला पुढे चालवला पाहिजे. हे फसवणारे लोक, राजकीय नेत्यांना फसवणारे लोक, व्यवस्थेचा फायदा घेणारे लोक, अशा लोकांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी अश्रू ढाळायचे आणि आपली कणव दाखवायची, मानवता दाखवायची, याला काय अर्थ आहे? आणि शेवटचा प्रश्न मी विचारतो, अहो सुषमा स्वराज जी मानवता म्हणतायत, या देशातल्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. या शेतकऱ्यांच्या एखाद्या विधवेला सुषमा स्वराज भेटल्यात का हो? मला तर माहिती नाहीये. कांताताई नलावडेंनी मला असेल तो खुलासा करावा. मला स्वतःला असं वाटतं या देशातल्या गरिबाचं जे दुःख आहे, गरीब स्त्रीचं जे दुःख आहे, हे दुःख शोधण्याचा आणि ते दुःख हलकं करण्याचा, त्याच्यावर मलम लावण्याचा प्रयत्न सुषमा स्वराज यांनी कधी केलाय का, याचा पण एकदा शोध घेण्याची गरज आहे. पण सुषमा स्वराज यांच्या बाबतीत सोनिया गांधी जे म्हटल्या ती टिप्पणी केली, ही टिप्पणी अतिशय नेमकी आहे आणि मार्मिक आहे. आणि या खुशाल चेंडू माणसाला भारतामध्ये आणला पाहिजे, त्याच्यावर खटला चालवला पाहिजे. त्याच्यावर खटला चालवला पाहिजे. हाच मुद्दा घेऊन पुढे ब्रेक नंतर चर्चा करायची आहे. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ललित मोदीला भारतात आणून नरेंद्र मोदी सरकार हा खटला चालवणार का आणि चौकशी करणार का, आणि ज्या प्रकारे आपण बघतो संख्याबळ अधिक आहे लोकसभेत म्हणून या गोंधळामध्ये सरकार कामकाज रेटण्याचाही प्रयत्न करते का, हाही मुद्दा आपण चर्चेला आणणार आहोत. ब्रेक नंतर बघता येईल. ब्रेकनंतर स्वागत. आपण चर्चा करतोय ललित मोदी आणि सुषमा स्वराज यांच्या सगळ्या वादग्रस्त मुद्द्यावरून. मला कांता नलावडे मगाशी जे मुद्दे अरुण खोरे सरांनी उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं आपण घेऊया आणि नंतर आपण या शेवटच्या प्रश्नाच्या मुद्द्याकडे जाऊ. राजेंद्रजी, अरुण खोरेंचा एक मुद्दा मला पटला आणि तो मला मान्य आहे. अरुण खोरेजींनी सांगितलं, आदरणीय अरुण खोरेजी असं बोलले की या सर्व गोष्टींमुळे म्हणजे संसदेमध्ये वेळ आणि पैसा वाया जातोय. खरं म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेच्या म्हणजे सर्व सदस्यांनी एकत्र येऊन काहीतरी समन्वय साधावा आणि दोन्ही सभागृह म्हणजे योग्य प्रकारे चालावीत, या मताशी मी त्यांच्या सहमत आहे. आणि आपल्याला कल्पना असेल
मागच्या आठवड्यामध्ये जो लोकसभेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये जास्त गोंधळ घातला, कारण राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य कमी आहेत आणि त्या ठिकाणी वारंवार जेटलीजी सांगत होते की सुषमाजींना बोलू द्या, सुषमाजींना बोलू द्या, आणि म्हणजे काँग्रेसचे सगळे खासदार गोंधळ घालत होते, कामकाज चालू देत नव्हते आणि त्यामुळे खरं म्हणजे हा वेळ वाया गेला आणि पुन्हा पुन्हा हा विषय किती चघळणार आहे. आणि तुम्ही सोनिया गांधींचं म्हणतात की नौटंकी करतात आणि मी कायदा मोडला नसता. आता खरं म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि सोनिया गांधींनी सांगावं की त्यांच्या जावयांच्या आणि ललित मोदींचे काय संबंध आहेत बुवा, त्यांची मैत्री आहे की नाही. सोनिया गांधी ललित मोदींना अजिबात भेटल्याच नाहीत का? सोनिया गांधी सुद्धा भेटलेल्या आहेत, त्यांचे जावई बापूंचे त्यांचे सुद्धा रिलेशन्स आहेत. आणि अशा वेळेला बघा, आम्ही ललित मोदीची अजिबात बाजू घेत नाहीये. ललित मोदीला शिक्षा झालीच पाहिजे. एकीकडे रत्नाकर महाजन असं सांगतात किंवा प्रकाश रेड्डी असं म्हणतात की तो असा आहे, तो तसा आहे, आणि खरंच ते बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य आहे. परंतु त्या बायकोने काय गुन्हा केलाय हो? जर का तिला इतका गंभीर आजार झालाय, 10व्यांदा कॅन्सर डिटेक्ट होणं, अहो पहिल्यांदा जरी डिटेक्ट झाला कॅन्सर तरी सुद्धा म्हणजे माणसांचा जीव स्थिर राहत नाही. या बाईला 10व्यांदा हा खरं म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. आणि अशा वेळेला जर का त्यांनी सुषमाजींनी हा निर्णय घेतला असेल तर तुम्ही किती, आता त्यांनी जर असा निर्णय घेतला नसता तर किती निर्दयी बाई आहे, तिला काळीजच नाहीये, अशा पद्धतीने तुम्ही बोलला असता. त्यांनी आता असा निर्णय घेतला. आता त्या आणि नाही नाही थोडीशी गंमत होतीये, गल्लत होतीये, आता ते गल्लत होतीये, गल्लत होतीये. असं कोणी म्हटलं नसतं. त्यांनी जर हा निर्णय घेतला नसता तर असं कोणीही म्हटलं नसतं. रत्नाकरजी काय वाटतं तुम्हाला? नाही नाही असं आहे, तुमच्या लक्षात नाही आलं राजेंद्रजी? एकच मिनिट कांताताई, बोला बोला रत्नाकरजी. हा हरकत नाही. दोन गोष्टी. एक तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की हे गमतीशीर आर्ग्युमेंट आता सुरू झालेलं आहे, तेव्हा विषयातलं गांभीर्य नाहीच होऊन गंमतदारपणा या चर्चेमध्ये येऊ लागलेला आहे. पण त्याच्या आधी मी एक सांगतो की एक डॉक्टर म्हणून मी सांगतो की कॅन्सर हा एकदाच डिटेक्ट होतो, 10 वेळा डिटेक्ट होत नाही. 10 वेळा कॅन्सर डिटेक्ट झाला याच्यासारखा वैद्यकीय विनोद या जगात आजपर्यंत कुणी केलेला नाही. डिटेक्ट होणं याचा अर्थ काय की ह्या माणसाला अमुक अमुक रोगाची बाधा झालेली आहे असा निष्कर्ष निघणं, याला डिटेक्ट होणं असं म्हणतात. तेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला याचा अर्थ पहिल्यांदा जेव्हा परीक्षा झाली त्यावेळेला लक्षात आलं की यांना कॅन्सर झालेला आहे. हे लक्षात आलं की तिथून पुढे ट्रीटमेंट सुरू होते. 10 वेळा डिटेक्ट झाली म्हणजे हे कसं झालं माहिती का? त्या परशुरामाने 3 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. अरे एकदा निक्षत्रिय केल्यावर पुन्हा उरलेल्या 2 वेळेला निक्षत्रिय करण्याचा काय संबंध येतो? तसं हे आहे, 10 वेळा कॅन्सर, एकदाच होतो कॅन्सर जो काय व्हायचा तो, आणि मग पुढचं सगळं आयुष्य त्याच्या ट्रीटमेंटमध्ये जातं. त्यामुळं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे चर्चेचं गांभीर्य कधी कधी असं रिलॅक्सेशन बरं असतं चर्चेचं गांभीर्य कमी करण्यासाठी, पण हा भलताच क्रूर विनोद आहे हो. राजेंद्रजी मला उत्तर द्यायचं नाही. राजेंद्रजी मला महाजनांच्या या प्रश्नाला असं उत्तर द्यायचंय की सुषमाजी जे बोलल्या की 10व्यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर एकदा होतो, त्याच्यातून म्हणजे परत तो बराही होतो, पण त्या ललित मोदींच्या त्या पत्नीला 10व्यांदा डिटेक्ट झाला याचा अर्थ आपल्याला जर का खरोखर कल्पना असेल तर अनेक रोगी टाटा हॉस्पिटलमध्ये आहेत की त्यांना एकदा कधीतरी म्हणजे एका ठिकाणी कॅन्सर होतो, तो बरा होतो की परत दुसरीकडे त्याची गाठ उठते, ती बरी होती की तिसऱ्यांदा, अशा प्रकारे शरीरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये तो पसरून काही दिवसाने म्हणजे की लक्षात येतं की अरे हा परत. अशा पद्धतीने रत्नाकर महाजनजी तुम्हाला हा विनोद वाटत असेल, तुमचं मनोरंजन होत असेल तर मला तुमचं कौतुक वाटतं. ऐका महाजनजी गंभीर, आम्ही सुद्धा गंभीर आहे हो असं. आणि अशा पद्धतीने ही काही गंमत चालली आहे. जर तुम्हाला गंमत वाटते तर या विषयावर चर्चा कशाला करता तुम्ही? मला कळत नाहीये. हा काही गमतीचा विषय नाही हो, हा गंभीर विषय आहे. कारण देशाच्या म्हणजे आपण पाहतो की लोकसभेतले जे कामाचे म्हणजे तास वाया गेलेले, पैसा वाया गेलेला, हा गंमत नाही हो. तुम्ही अशा पद्धतीने भाषा वापरू नका. जे झालं ते योग्य नाही. ललित मोदीला म्हणजे कधीही म्हणजे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला पकडून आणलंच पाहिजे आणि तो गुन्हेगार आहेच.
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गुन्हे केलेत हे आम्हाला मान्य आहे. भारतीय जनता पार्टीने असहमती त्याला कधीच दर्शवली नाही राजेंद्रजी, आणि त्याला आणण्याचा, त्याला शिक्षा करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू. त्याच्याशी आमचं दुमत अजिबात नाहीये त्याच्याशी दुमत नाही, त्याला परत आणण्याचा प्रयत्न करू असं तुम्ही म्हणताय. मला प्रकाश रेड्डी एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की ज्या प्रकारे सगळा कामकाजाचा वेळ वाया गेला, सगळं झालं, पण लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांवरती जेव्हा सभापती कारवाई करतात, 27 खासदारांना निलंबनाची कारवाई होते, त्यावेळेला पुरेसं संख्याबळ आपल्या हातात आहे म्हणून हे सगळं कामकाज रेटून आणण्याचा प्रकार दिसत नाही. नाही, कामकाज रेटून आणण्याचा प्रकार साठी ते कधीच थांबले नाहीत. तुम्हाला एक उदाहरण देतो की भूमी अधिग्रहण वटहुकूम आहे, तो वटहुकूम काढला म्हणजे खरंच सेशन चालू असताना वटहुकूम काढायचा नसतो, पण शेतकऱ्यांची जमीन काढण्यासाठी तो वटहुकूम काढला. त्या लोकशाही वगैरे त्यांनी काही पाहिली नाही, म्हणजे त्यांना लोकशाहीचं प्रेम नाही, आणि तो 3दा एक्सटेंड केला म्हणजे राज्यसभेत पास होत नाही. त्यामुळे एकतर दुसरा म्हणजे काय, त्यांना काही लोकविरोधी, कामगार विरोधी, शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे पास करायचे, ते कुठल्याही पद्धतीने पास करण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत. आता हे जे काही थांबलेलं आहे कामकाज, सोपी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला तर त्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे. ते पब्लिक सर्वंट आहेत ना, प्रधानसेवक वगैरे म्हणतात, पंतप्रधान म्हणतात, म्हणजे हे सेवकच आहेत, परराष्ट्र मंत्री असले देशाचे सेवक आहेत. मग सेवकांवर जो आरोप होतो तेव्हा सेवक म्हणजे त्याला टर्मिनेशन व्हायचे, ते चौकशी होते, पण चौकशी असताना तो कामावरनं बाहेर असतो. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, मंत्रिपदाचा, चौकशीला सामोरं जावं, आणि नंतर गुन्हेगार जर ठरले नाही तर परत मानाने संसदेत यावं आणि कामकाज चालू राहील. हा सोपा उपाय आहे, ते झालेला आहे. भाजप म्हणते आम्ही चालचलन चरित्र वाले लोक आहोत, आमची वेगळी पार्टी आहे, आणि मागे अशा घटना घडल्या होत्या तेव्हा भाजपने संसदेचं कामकाज हे अनेक आठवडे हे रोखून धरलं होतं. ही फॅक्ट आहे. आता हे गंभीर आरोप आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मानवतावादी म्हणजे त्याच्यावर हे घालण्याचा एक प्रकार आहे, झालर घालण्याचा. त्याच्यामध्ये स्वराज्य जे आहेत त्यांचे पती, त्यांना मोदीची आणि त्यांची पिढीजात जी कंपनी आहे, मोदी पाहतात ते इंडोफिल, त्यांच्या अल्टरनेट डायरेक्टरची ऑफर दिली होती ना, मी तुम्हाला तारीख सांगतो. नंतर त्यांनी ती मागे घेतली, पण ह्या ऑफर्स वगैरे देण्याचं आणि त्यांचे रिलेटिव्सना ब्रिटनच्या युनिव्हर्सिटीमध्ये हे करण्याचा, त्याला प्रवेश देण्याचे प्रयत्न झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात फायदा, क्विड, म्हणजे आपण एक गोष्ट केली मदत म्हणून तर दुसरा आपल्याला मदत करतो, हे घडलेलं आहे. त्यामुळे गंभीर आरोप आहे, त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि पार्लमेंट समोर झालं तर पार्लमेंट चालू शकेल, ही गोष्ट आहे. दुसरं ते असं म्हणतात, टाटा कॅन्सरचा उल्लेख केला मगाशी, मी हा मुद्दा परत मांडणार. एक तर शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याचा त्या मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्याकडे नसतो. टाटा कॅन्सर मुंबईमध्ये जाऊन बघा, कुठनं लोक येतात, कुठल्या परिस्थितीमध्ये असतात, त्यांना मुंबईमध्ये राहायचं असतं, विकलांग असतात, त्यांना राहता येत नाही, अशी परिस्थिती या देशात आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे तो कुठेही घेऊ शकतो. मग मी म्हणतो त्यांनी बाहेर जाण्याची गरजच काय. भाजप म्हणतात आणि आपली मोठी संस्कृती सांगतात ना, आम्ही पूर्वीच्या काळामध्ये अशी ऑपरेशन केली होती, त्या सगळ्या ज्या रोगाचं निदान आमच्या श्लोकात आहे. मग त्यांनी भारतात येऊन ट्रीटमेंट घ्यावी ना. हे देशभक्त स्वतःला म्हणवतात आणि देशाचे संबंध गुणगान गातात आणि आपल्या संस्कृतीचं गुणगान गातात, तर त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये यांचं ऑपरेशन का केलं नाही? त्यांनी होऊ शकतं की नाही? जर होऊ शकत नाही तर तो पराभव आहे. होऊ शकतं. आपल्या देशातलं वैदिक शास्त्र पुढे गेलेलं आहे, त्याला पोर्तुगालमध्ये जाण्याची काही गरज नाही. तिथलं म्हणजे कुठलं कॅन्सरचं त्यांनी शोधून काढले म्हणजे, आणि ते फिरायला गेले. ही फॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे मुद्दे इन्व्हॉल्ड आहेत आणि हे नाकारून चालणार नाहीत, हे मुद्दे नाकारून चालणार नाहीत. अरुण खोरे सर, ज्या प्रकारे आपण बघतोय, मगाशी कांताताई म्हणाले की सगळा सभागृहाचा वेळ वाया जातोय, पैसा वाया जातोय, पण जेव्हा भाजप विरोधी पक्षात होता त्यावेळेला काँग्रेसकडनं हीच ओरड होत होती. याला नेमकं काय म्हणायचं? एक प्रकारे भाजप कुठतरी हा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करत नाहीये का? नाही, आता खरं काय झालं की हा एक मोठा पेच निर्माण झाला, ही गोष्ट खरी आहे. प्रकाश रेड्डींनी मगाशी ज्या अधिवेशनाचा उल्लेख केला, तर 2010च्या नोव्हेंबरमधलं हिवाळी अधिवेशन संसदेचं, या अधिवेशनाच्या काळामध्ये डी राजा वगैरे सगळी प्रकरणं समोर आलेली होती आणि भाजपने अतिशय जोर लावला होता राज्यसभा लोकसभेमध्ये, आणि त्यांचा आग्रह असा होता की संयुक्त संसदीय समिती चौकशीसाठी नेमा. शेवटी काँग्रेसनी, म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ती घोषणा केली, आणि ती घोषणा केल्यानंतर मग नंतर पुढचं कामकाज झालं. परंतु ते संपूर्ण हिवाळी अधिवेशन मात्र पूर्ण वाया गेलं. म्हणजे 2010च्या हिवाळी अधिवेशनातला कालखंड हा संपूर्ण वाया गेला. बरोबर. आता त्यावेळेला अरुण जेटली यांनी एक विधान केलं होतं. त्यावेळेला दोन मोठे नेते दोन्ही बाजूला होते.
लोकसभेमध्ये सुषमा स्वराज्य बाजू लढवायच्या आणि राज्यसभेमध्ये अरुण जेटली बाजू लढवायचे. आणि त्यावेळेला मला आठवतंय की त्यानंतरच्या काळामध्ये अण्णा हजारेंचं देखील आंदोलन झालं. या आंदोलनाच्या संबंधामधली एक संवेदना व्यक्त करतानाच फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकपाल विधेयक वगैरे अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यासाठी त्यावेळच्या सत्तारूढ काँग्रेस पक्षाबरोबर भाजपने एक बऱ्यापैकी एक सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण अरुण जेटली त्यावेळेला काय म्हटले होते? अरुण जेटली असं म्हटले होते, त्यांचं गाजलेलं विधान आहे, ते असं म्हटले होते की कधी कधी संसदीय कामकाजामध्ये विक्षेप आणणं किंवा हस्तक्षेप करणं किंवा ते थांबवणं हा एक लोकशाहीतला एक मार्ग आहे, असं त्यांचं विधान होतं अरुण जेटलींचं. आणि आता ते काय सांगतायत की आता जेव्हा सीताराम येचुरी, आनंद शर्मा असं जेव्हा म्हणतायत राज्यसभेत की पहिल्यांदा राजीनामा आणि नंतर संसदेचं कामकाज, तर तेव्हा मात्र अरुण जेटली त्याला विरोध करतायत. आणि अरुण जेटलींच्या आता अलीकडे ज्या काही मुलाखती आल्या त्याच्यात त्यांनी सातत्याने या गोष्टीला विरोध केलाय आणि त्यांचं असं म्हटलंय की नाही, आता हे कामकाज केलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं या बाबतीमध्ये मला एक मोठी चिंता अशी दिसते की सोनिया गांधी ज्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी खरं म्हणजे एकमेकांशी संवाद केला पाहिजे. आणि हा संवाद करून हे कामकाज कसं सुरू होईल, संसदेचं अधिवेशन पुढे कसं व्यवस्थित जाईल आणि संसदेमधल्या कामकाजाला एक गती कशी येईल हा विचार केला पाहिजे. पण अनेक दिल्लीमधल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या निरीक्षणानुसार आणि माहितीनुसार सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या मध्ये तशा अर्थाने कुठलाही संवाद नाहीये आणि त्याचा एक पडसाद देखील हा या पद्धतीच्या गोंधळामध्ये उमटतोय असं दिसतंय. खुद्द पंतप्रधान या सगळ्या क्रिटिकल काळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सातत्याने उपस्थित आहेत असंही दिसत नाहीये. गेल्या अनेक महिन्यात आपल्याला हा अनुभव आलाय की पंतप्रधान संसदेच्या अधिवेशनाला सातत्याने उपस्थित राहत नाहीत, काहीतरी कार्यक्रम करतात आणि दुसरीकडे ते निघून जातात. ज्या दिवशी लोकसभेमध्ये काहीतरी आणीबाणीची परिस्थिती असते, राज्यसभेमध्ये गोंधळ असतो, कामकाज स्थगित होतं, त्या दिवशी कुठल्या तरी नागा संघटनेशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान निघून जातात आणि ते सांगतात की आज संध्याकाळी मी 6:30ला मोठी बातमी देणार आहे. मला असं वाटतं ज्या संसदेच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना त्यांनी खाली डोकं टेकून त्या जमिनीला नमस्कार केला, त्या पायरीला नमस्कार केला, ही भूमिका तुम्ही घेतली. आता आम्ही असं म्हणायचं का की मोदींचं हे नाटक होतं, असं म्हणायचं का आम्ही? कारण ज्या मंदिरामधल्या कारभाराबद्दल तुम्हाला गांभीर्य नाहीये त्या मंदिराच्या पायरीवरती डोकं टिकवून तुम्ही एक नाटक केलं. आता मला असं वाटतं की मोदींची, पंतप्रधानांची जबाबदारी आहे की त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांना बरोबर घेऊन संवाद करून दोन्ही सभापतींच्या सहकार्याने राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष या दोघांना बरोबर घेऊन त्यांनी कामकाज कसं पुढे जाईल हे बघितलं पाहिजे. आपल्या देशामध्ये पंडित नेहरूंनी संसदीय लोकशाहीची चांगली परंपरा निर्माण केली आणि त्यांनी सातत्याने हा आग्रह धरला की विरोधी पक्षांचं मी म्हणणं ऐकणार. आणि त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी तेव्हा विरोधी पक्षात असताना त्यांचं भाषण कौतुकाने ऐकणारे पंडित नेहरू हे अनेक पत्रकारांनी त्या काळामध्ये बघितलेले आहेत. मला असं वाटतं एक लोकशाहीमधला समंजस समाज जर व्हायचा असेल तर हा संवाद परस्पर डायलॉग सुरू झाल्याशिवाय, एकमेकांशी बोलल्याशिवाय होणार नाही. आणि आज तरी मला त्याची मोठी उणीव दिसते. सोनिया गांधी आणि मोदी यांच्यामध्ये काहीतरी मोठी भिंत आहे, ही भिंत पडली पाहिजे आणि दोघांचा संवाद झाला पाहिजे आणि संसदीय कामकाज पुढे गेलं पाहिजे. संसदीय कामकाज पुढे गेलं पाहिजे. सगळ्याच पाहुण्यांना एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे की शेवटचे काही मिनिट आहेत. महाजन साहेब, तुमच्यापासून सुरुवात करतो की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती, या वादाच्या पार्श्वभूमीवरती ललित मोदीला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करतंय असं वाटतंय का? आता असं आहे की हा प्रश्न मोठा गमतीचा ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे हो म्हणलं तर हा त्यांना बरोबर करतात आणि नाही म्हणलं तरी प्रश्न आहे. त्यामुळं ते प्रयत्न करतायत का नाहीत हे प्रत्यक्ष कृतीवरूनच आपल्याला सगळ्यांना कळेल. तोपर्यंत नाही म्हणणं म्हणजे त्यांच्या हेतूविषयी, प्रामाणिकपणाच्या विषयी, हेतूच्या प्रामाणिकपणाविषयी शंका व्यक्त करणं होईल आणि हो म्हणलं तर त्यांच्या आजपर्यंतच्या इतिहासाला विसंगत असं ते उत्तर होईल. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांच्या कृतीची वाट बघणं आवश्यक आहे. त्यांच्या कृतीची वाट बघणं आवश्यक आहे असं मार्मिक उत्तर महाजनांनी दिलेलं आहे. कांताताई, काय म्हणाल, ललित मोदीला परत आणण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करणार का? राजेंद्रजी, म्हणजे हा जो उहापोह चाललाय ज्या विषयाचा, मला त्या अरुण खोरेंचं कौतुक वाटतंय. कुठे नागा शांती करार मोदीजी एका ठिकाणी करतायत जो इतक्या वर्षामध्ये झाला नाही. म्हणजे तो विषय त्यांना नगण्य वाटतोय आणि या विषयासाठी मोदीजींनी सभागृहात हजर राहायला पाहिजे होतं. कुठे नागालँडला जातात, कुठे शांती करार. अरुण खोरेंसारख्या एका वरिष्ठ पत्रकारांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं म्हणजे याच्यावरून गांभीर्य म्हणजे कळतं कुठल्या विषयाला आपण गंभीर म्हणजे म्हणायचं. खरं हे हास्य म्हणजे मला ते पटलं नाही खरं म्हणजे त्यांचं बोलणं. आणि नरेंद्र मोदींनी हो
देवालयच मांडलं संसदेला आणि म्हणून माथा टेकला आणि ज्या पद्धतीने ते निर्णय घेत आहेत, जगामध्ये देशाची मान उंचावलेली आहेत, अनेक चांगले त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये पंतप्रधानांनी बोललंच असं आहे असं नाहीये. आमचे अथिरथी महारथी तिथे आहेत, ते उत्तरं देत आहेत. योग्य वेळ येईल त्यावेळेला मोदीजी नक्कीच बोलतील. काँग्रेसच्या पंतप्रधानांसारखं ते मूग गिळून कधीच गप्प बसणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हे ठीक आहे, योग्य वेळ आले की नरेंद्र मोदी बोलतील असं तुम्ही म्हणताय. ललित मोदी गुन्हेगार आहे हे आम्हाला मान्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तुम्हालाच दिसेल की हे आमचं जे सरकार आहे एनडीएचं, ते सरकार ललित मोदीच्या बाबतीमध्ये काय पावलं उचलेल, काय पावलं उचलते. महाजन साहेब, तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं. नाही, एकच गोष्ट, एक तर असं आहे की हा जो नागा करार म्हणून ज्याची जाहिरात होते, तो करार नक्की काय आहे हे अजून कोणालाही माहीत नाही. त्याचं कारण असं की तो असा करार आपल्याला करायचा आहे याची बोलणी झाली हे सांगण्यासाठी ते पत्रकार परिषद होती. नंबर 1. नंबर 2, हे 60 वर्षात पहिल्यांदा झालं नाही. हे जे NSCN नावाची संघटना आहे त्याच्यात 2 गट होते, एक खपलांग गट आणि दुसरा आयझॅक मुइया गट. यापैकी खपलांग गटाशी समझोता याआधीच झालेला आहे, तो 10 वर्षापूर्वी झालेला आहे. आता त्याच्यामध्ये एका गटाशी समझोता झाल्यामुळं दुसरा गट विरोधात गेला आणि त्यांनी अतिरेकी कारवाया सुरू केल्या. त्यांच्याशीही चर्चा सुरू झाली होती. म्हणजे आपल्या आठवणीसाठी सांगतो, जयप्रकाश नारायण आणि SM जोशी या 2 अत्यंत मोठ्या आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी लंडनला पळून गेलेल्या फिझोशी या संबंधी वाटाघाटी केलेल्या होत्या इंदिरा गांधींच्या विनंतीवरून. तेव्हापासून हा सगळा इतिहास सुरू आहे. त्यामुळं हा सगळा जुना इतिहास पुसून टाकून आम्हीच नव्यानं काहीतरी करतो आहे असा खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करू नये. नंबर 1. नंबर 2, योग्य वेळ लवकरात लवकर येवो असं मी न मानणाऱ्या देवाकडं तुम्ही सर्वांनी प्रार्थना करावी अशी माझी विनंती आहे. न मानणाऱ्या देवाकडे प्रार्थना करा असं भाषण म्हणतायत. येतो खोरे सर, मी प्रकाश रेड्डी, अगदी थोडक्यात. तुम्ही म्हणालात हे आणतील का, परत आणतील त्याच्यामध्ये परत अगदी थोडक्यात. आता त्यांनी म्हटलं होतं आम्ही काळा पैसा परत आणू. आता काळा पैसा आणि प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये 15 लाख रुपये पडतील, ते काय झालं नाही. अशी अनेक उदाहरणं मी या ठिकाणी देऊ शकतो. आणि ललित मोदींवर असे आरोप आहेत, त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आहे, बेटिंग आहे, त्याच्यानंतर ACC सिमेंट सारख्या कंपन्या त्याच्यामध्ये आहे, बॉलिवूड आहे, संबंध घोटाळे आहेत. आणि त्या घोटाळ्यामध्ये नुसतेच भाजप नव्हे तर इतरही महारथी आपल्या महाराष्ट्राचे वगैरे त्यांची नावं चर्चिले जातात. अशा सगळ्या पक्षातले कम्युनिस्ट पक्ष सोडून हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे ललित मोदी यांना आणून त्यांची योग्य चौकशी होईल किंवा नाही याच्याबद्दल मला शंका आहे. रेड्डीने आपली पक्षाची बाजू सुरक्षित करून घेतली. खोरे सर, अगदी थोडक्यात. नाही, मला फक्त एकच मुद्दा नाही राजेंद्र, फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे की भाषी कांतातांनी जो उल्लेख केला नागा कराराचा आणि ज्याच्या संबंधी खूप चांगली माहिती डॉक्टर महाजन यांनी दिली. आता याच्यामधला आणखीन एक लूपहोल बाहेर असा आलाय की त्या संबंधित 3 राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत ईशान्येमधल्या, या 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या विषयामध्ये विश्वासात घेतलेलं नाहीये. आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, 1986 साली आसाम बरोबर जो शांततेचा करार त्यावेळेला झाला आसामच्या संघटनांच्या बरोबर, त्यावेळेच्या आसामचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन, प्रफुल्ल कुमार महंत यांना बरोबर घेऊन त्यावेळेचे गृहसचिव आणि राजीव गांधी आणि गृहमंत्री शंकरराव चव्हाण या सगळ्यांनी तो करार केलेला होता. या आत्ताच्या नागा शांतता करारामध्ये कुठेही 3 राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलेलं नाहीये. आणि आजही या संबंधामध्ये सरकारी कार्यालयाकडनं जेव्हा माहितीची विचारणा केली जाते तेव्हा असं सांगण्यात येतं याचे तपशील अजून ठरायचे आहेत, या कराराचे तपशील अजून ठरायचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बनेल आणि खुशाल चेंडू माणसासाठी भारतीय जनता पक्षाने की जो सतत भारतीय संस्कृतीचा गजर करतो, नामजप करतो, रामकृष्ण रामकृष्ण, त्यांनी या खुशाल चेंडू आणि बनेल माणसासाठी आपल्या सगळ्या मंत्र्यांची इब्रत पणाला लावायची. याच्यासारखं भारतीय राजकारणाचं दुर्दैव दुसरं कुठं नाहीये. पण त्या फेजमध्ये आपण आता जातो आहोत एवढाच त्याचा अर्थ आहे. पण परत आणेल मोदी सरकार असं तुम्हाला वाटतं का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? आता किमान इब्रत वाचवावी मंत्र्याची म्हणून तरी पावलं उचलेल का? नाही, प्रयत्न त्यांना केले. काय मगाशी रत्नाकर महाजन म्हटले ते बरोबर आहे की कृती केल्याशिवाय आम्ही कसं म्हणणार. जेव्हा त्याला ते परत आणतील बरं तिथे तो 50 गोष्टी आणखीन करेल. आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की असांजेला कसा फसवला किंवा असांजेची कशी अडवणूक झाली अनेक ठिकाणी किंवा स्नोडेनला कसं काही पकडलं गेलं आपल्याला माहिती आहे. पण आपल्याकडे या प्रकरणामध्ये आपल्या सरकारचा आणि आपल्या एकूणच पूर्वी इतिहास जो एकूण सगळा जो आहे अशा पद्धतीच्या आरोपींना भारतामध्ये आणण्याचा तर आपल्याला दाऊद पासूनच्या अनेक गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे या बनेल आणि खुशाल चेंडू माणसाला आणण्यासाठी हे सरकार कितपत गंभीर आहे हे ललित मोदी जेव्हा मुंबईच्या किंवा दिल्लीच्या विमानतळावर उतरतील तेव्हाच लक्षात येईल असं मला वाटतं.
जेव्हा ललित मोदी भारताच्या विमानतळावर पाय ठेवतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सरकारने प्रयत्न केले का, ही कृती जेव्हा दिसून येईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने शासन करण्याकरता म्हणून हे सरकार काम करतंय असं म्हणायला हरकत नाही. पण आशा इतकीच आहे की नरेंद्र मोदी आपल्याच मंत्र्यांचे सगळे कारभाराचे दावेपणाला लावणार की झालेल्या चुकीवरती पांघरून न घालता जो गुन्हेगार आहे त्याला परत आणून शिक्षा करण्यासाठी पुढची पावलं उचलणार, हे बघणं महत्त्वाचं असेल. तर थांबू, पहा फक्त IBN.